हॅलो, गुड मॉर्निंग. सो आजही सकाळी एक छानसा ट्रेड मिळालेला आपल्याला आणि ज्याच्यामध्ये आपण जवळपास बुक केले आहेत $500 जवळपास, ठीक आहे ना. तर त्याच्यामध्ये एक छान बॉटमला बाईंग मिळालेली. आता त्याचं लॉजिक पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मार्केट कसं रिॲक्ट करत होतं, तिथे प्रेशर कसं होतं, कॅन्डलची साईज कशी आहे, मार्केटचं ॲब्झॉर्प्शन कसं आहे, ते तुम्ही बघा, ते तुम्ही समजून घ्या, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये ट्रेड करा. आणि गोल्ड जर तुम्हाला माझ्याकडून शिकायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. हॅलो ट्रेडर्स, गुड मॉर्निंग. सो तुम्हाला इथे पहिले दाखवून देतो. मी जवळपास $400 प्रॉफिटच्या जवळपास आहे, $300-400. ओके. माझी 0.6ने पोझिशन असते, 0.3. मी पिरॅमिडिंग जास्त करतो, कारण पिरॅमिडिंगने काय होतं की आपल्याला जर एखादी पोझिशन रिस्की वाटली तर ती पण डिवाइड होऊन पडलेली असते, राईट ना. सो पिरॅमिडिंग शक्यतो करायची. ओके. पिरॅमिडिंग वगैरे काय असते, कसं करतात ते तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. ओके. सो सिम्पल आहे. आता बघा, मी ट्रेड कुठे घेतला ते पण तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता मी याच्यावर जर क्लिक करतो तुम्हाला इथे बघा प्राईस दिसेल. माझी प्राईस काय आहे, 42.70 म्हणजे मी या कॅन्डलच्या स्टार्टिंग पॉईंटला घेतलं मी ट्रेड. हे पहा दिसले, या कॅन्डलच्या स्टार्टिंग पॉईंटला, म्हणजे समवेर ह्या रेंजच्या जवळपास मी इथे ट्रेड घेतला आहे, ठीक आहे ना, ह्या पॉईंटला. जसं मार्केट इथे रिच आउट झालं आणि ही कॅन्डल बनली. ही कॅन्डल बनल्यानंतर मी डायरेक्ट ट्रेड टाकून दिला, कारण की बघा नेहमी लक्षात घ्या, एकदम छोट्या रिस्कमध्ये मला ट्रेड मिळाला. म्हणजे छोटीशी ग्रीन कॅन्डल, तिच्या खाली माझा लगेच एसएल आणि लगेच मला लगेच मार्केटमध्ये मोठा एरिया आहे माझ्यासाठी, माझ्या फेअरमध्ये जाण्यासाठी, ठीक आहे ना. तर 42.70ला घेतला आणि मार्केटमध्ये काय चालू, 77च्या जवळपास समोर प्राईस चालू आहे, ठीक आहे. कमी रिस्कमध्ये तुम्हाला ट्रेड टाकता येतो ना, बिंदास टाकायचा. कारण की काय होतं, काही लोक काय करतात की मग रिस्क वाढू देतात. आता ही कॅन्डल बनून गेली, बनल्यानंतर ट्रेड टाकतील, तर तसं नाही करायचं. नेहमी रिस्क कमी होऊ द्यायची. कमी झाली का बिंदास टाकायचं ट्रेड. कमी रिस्क आहे ना, लोक मोठ्या रिस्कमध्ये ट्रेड टाकून देतात. आपण छोट्या रिस्कमध्ये नाही टाकणार तर कुठे करणार. ओके. तर समवेर माझं इथे एक थोडंसं रिव्हर्सल एक्सपेक्टेड आहे मला या स्विंगच्या जवळपासपासून. तर तो एक येऊ शकतो, पण मार्केट ज्या पद्धतीने वर जात आहे तर मार्केटमध्ये इथून थोडंसं रिव्हर्सल प्लॉट होऊ शकतो, कारण मार्केट कशालाच रिस्पेक्ट नाही करत आहे. मार्केट डायरेक्ट सरळ जायला बघते. तर ट्रेड मी का केला, आता याचं रिझन समजून घ्या. ओके. तर आजची जी ओपनिंग आहे ना, आजची ओपनिंग काय आहे मार्केटमध्ये समवेर इकडे काहीतरी ओपनिंग आहे. कुठे, एक मिनटं बघू दे मला. इकडे समोर काहीतरी इथे ओपनिंग आहे. इथे ओपनिंग आहे. मार्केट काय केलं, इथून दोन्ही कॅन्डल बनवून डायरेक्ट खाली आलं. मार्केट लो फॉर्मेशन करून खाली दिसत आहे. पण तुम्ही जर बघणार ना, इथे बघा, हे रेड कॅन्डल इथून इथपर्यंत आले, राईट. आणि इथून इथपर्यंत आल्यानंतर मार्केटमध्ये हा पुलबॅक आलाय बघा, राईट. याचा अर्थ मार्केटमध्ये इथे कोणतं प्रेशर आहे, बुलिश प्रेशर आहे. पूर्णपणे कोणतं प्रेशर आहे, बुलिश प्रेशर आहे. आता हे जे एवढं बुलिश प्रेशर आहे तर मार्केट त्याच एरियामध्ये आलेलं आहे.